नमस्कार. अरे नमस्कार. असं काय मंडलिक सरांनी जरा सिरियस केलं काय? असं काय नाही. मी श्रीधर कुलकर्णी, संभाजीनगरला मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करतो. आज व्यासपीठावर आदरणीय खराटे सर आहेत, संचालक कोल्हापूर विभागाचे. साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये मी बॉर्न टू विन ही संकल्पना घेऊन पालक मीटिंग घेतली होती. जवळपास 75% पालक विद्यार्थी या पालक मीटिंगला हजर होते. त्यानंतर शिक्षक टू शिक्षक आपली मीटिंग झाली. त्या दरम्यान विल, स्किल अँड रिफिल म्हणजे तुमच्या क्षमतेचा तुम्ही पुरेपूर वापर करून ते करत राहणं, या गोष्टीवर मी जास्तीत जास्त बोललो होतो. मीटिंग झाल्यानंतर मी थोडासा काही मुलांचा आढावा घेतला. पालकांसोबत तर बोलणं होत होतं, पण जवळपास एक 37 मुलांच्या माझ्या व्हिजिट झाल्या. प्रामुख्यानं मुलांसोबत मी बोललो, पालकांच्या व्यतिरिक्त. आणि बोलल्यानंतर असं लक्षात आलं की करायचं आहे पण होत नाही आहे, इच्छा आहे पण होत नाही. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की मुलं एखाद्यासोबत खुलतात, ओपन होतात, आणि मग त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत हे लक्षात येतं. आणि मग मला वाटलं की आज त्या भावना मुलांच्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मला पोचवायला पाहिजेत. म्हणजे आज माझा जो रोल आहे तो थोडक्यात मायबापांचा पण आहे आणि लेकराचा पण आहे. मी थोडक्यात मध्यस्थाची भूमिका, म्हणजे आज थोडक्यात माझी जी भूमिका आहे ती मध्यस्थांची आहे. त्यामुळं एक 30 ते 35 मिनटं असं पालकांनी छान बसावं, ऐकावं. मुलांना सुद्धा आज ऐकण्याचा कार्यक्रम आहे. आणि मग त्या मुलांसोबत बोलल्यानंतर मी जी पासआउट मुलं होऊन गेली, म्हणजे 7वी ते 12वी हा एक टप्पा आणि 12वी नंतरचा हायर एज्युकेशनचा टप्पा. मग त्यातल्या काही चांगल्या मुलांसोबत मी फोनवर बोललो की बाबा तुम्ही आता करिअरच्या ह्या प्रमुख टप्प्यावर आहात, आता तुम्हाला कसं वाटते. मग त्यांच्याकडून आलेले जे मला रिप्लाय होते आणि या मुलांचे रिप्लाय जे होते, आणि मग ते 7वी ते 12वीत असताना त्यांना कसं वाटत होतं, मग त्यांना जे वाटतंय ते थोडंसं मी पत्राच्या माध्यमातून लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं थोडंसं मोबाईल हा विषय मी म्हणतो नेहमी थोडासा सायलेंट मोडवर असू दे कृपया. कितीही थोडासा अर्जंट फोन आला तर आता घेऊ नका. पत्र फार मी प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे त्या मुलांशी बोलल्यानंतर. प्रिय आई बाबा, पत्रास कारण की आता खुर्च्या लावत बसू नका, तुम्ही आल्यावर तिथंच द्या. प्रिय आई बाबा, पत्रास कारण की मला माहिती आहे मी अगदी फार हुशार नाही, पण त्यामुळं मी कोणत्या गोष्टीशी झुंजत आहे खरं तर तुम्ही हे बघायला हवं आणि मला समजून घ्यायला हवं की माझ्या परीनं चांगलं करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. एकाच गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा टोमणे देण्याची गरज नाही. आत्मविश्वास जातो. हो, मी जे काही करतो ते नेहमीच तुम्हाला छोटं दिसतं आणि याचंच फार वाईट वाटतं. हळूहळू मी शिकतोय ना, आणि थोडं थोडं करून नक्कीच सुधारेल. तुमच्याशी काहीही बोलायला गेलं की ते बोलणं करिअरच्या लेक्चरमध्ये कधी कन्वर्ट होतं कळतच नाही. म्हणून मी फक्त होकारच देतो, होला हो म्हणतो, तुमच्या होमध्ये हो मिळवतो, आणि मग तुम्हीच तक्रार करतात की आमच्याशी बोलतच नाही. कुठे चाललायस, का चाललायस, कोणासोबत चाललायस, कधीपर्यंत परत येशील, प्रत्येक वेळी हेच प्रश्न. आणि विचारत असे की जणू मी गुन्हेगार आहे. आणि मग माझी उलट तपासणी सुरू होती. जास्त वेळ कोणाशी फोनवर बोलायला लागलो, जास्त वेळ फोन वापरायला लागलो की तुमचा लूक असा असतो की मी काहीतरी मोठा गुन्हा केला आहे. नाही आवडत मला तुमच्या मित्रांसोबत बोलायला, नाही आवडत मला नातेवाईकांच्याकडे जायला. मग कशाबद्दल तुम्ही हा आग्रह धरता? प्रत्येक वेळी तुमची मर्जी माझ्यावर का थोपवता? कधी कधी माझंही ऐकत जा. जे तुम्हाला चांगलं वाटतंय
ते मला चांगलंच वाटेल असं काही गरजेचं नाही ना. तसंही मला जास्त वेळ नाही म्हणता येत नाही, पण जर कधी बोललो तर प्लीज रागवण्याऐवजी समजून घ्या. मी नाही तुमच्या मित्राच्या मुलाइतका हुशार, पण खरंच फक्त हुशार असणंच म्हणजे सर्व काही आहे का? त्या हुशारीशिवाय मी कोणच नाही का? मला वाटतं चूक बरोबर चांगलं वाईट बाजूला ठेवून आपण बोललं पाहिजे. तुम्हाला खूप सांगायचं असतं पण हिम्मत होत नाही. मला वाटतं हे अंतर थोडंसं कमी व्हायला पाहिजे. मला घरी राहायला खरंच खूप आवडतं, पण कधी कधी घुसमट होते. इतका हस्तक्षेप नको हो. तुम्हाला मी ही गोष्ट कधीच सांगू शकत नाही, कारण माझी हिम्मतच होत नाही. ओ बाबा, कृपया माझ्या अडचणी समजून घ्या. मला नाही आवडत गप्प गप्प राहायला. मला भीती वाटते की मी काहीतरी बोललो तर तुम्ही चिडणार तर नाही ना. माझं बोलणं संपायच्या आधी तुम्ही हे तर नाही म्हणणार ना की बंद कर तुझं नाटक. मला माहीत आहे तुमच्या अपेक्षेपेक्षा नेहमीच मला कमी गुण मिळालेत, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळी तुम्ही माझी इतरांशी तुलना केलीत तर मी शांतता कुठं शोधायची. खूप मेहनत करूनही काही विषय नाही समजत मला. तुम्हाला याच गोष्टीची काळजी आहे ना, लोक काय म्हणतील. पण मला नाही फरक पडत. मला फरक पडतो तुम्ही काय विचार करता. जे लोक आज बोलतील ते उद्या विसरतील. मला नाही एकटं राहायचं. तुम्ही माझ्यासोबत असाल तर माझी हिंमत वाढते. आता ओव्हर थिंकिंगची जणू सवयच लागली. अंतरुणावर पडून सतत माझे विचार बदलत असतात. तुमच्यासमोर नाही मला खोटं हसायचं. माझ्या समस्या सांगून मला तुमचा सल्ला घ्यायचा आहे. खरंच माझ्या समस्या समजून घ्याल का? मी जास्त बोलतो हे तर म्हणणार नाही ना. माझी गोष्ट समजून घेताना प्रतिक्रिया तर देणार नाही ना. थोडा वेळ राग न धरता माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐकाल का? मला माहीत आहे आतापर्यंत तुम्ही मला कधीच काही कमी पडू दिले नाही. मी जे मागितलंय ते मला मिळाले. फक्त अजून एक्स्ट्राचा वेळ मिळेल का? कधीतरी आरामात बसून मला विचारा ना, बाळा सगळं ठीक आहे ना? मग मी न अडखळता सगळं सांगेल आणि तुम्हीही कोणताही निर्णय न देता म्हणाल काय हरकत नाही बाळा, मैं हूं ना. आई बाबा ऐका ना, मला तुमच्याशी खूप 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 बोलायचं आहे. बाकी कुणाबद्दल नाही. मला तुमच्याशी माझ्याबद्दल बोलायचं आहे. तुमचं लेकरू. मला वाटतंय पोरांनी ह्या बाबतीत टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण बऱ्यापैकी तुम्हाला जे म्हणायचं आहे ते साधारणतः ज्या मुलांची माझं बोलणं झालं यातले जवळपास 70-75% मुलांच्या त्या भावना आहेत की त्यांना ह्या गॅजेटच्या दुनियामध्ये, बाकी सगळ्या दुनियेमध्ये असे प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत की या सगळ्या गोष्टींचा वापर घरी इतका वाढला आहे, म्हणजे फक्त मुलांच्या बाबतीत नाही, पेरेंट्सचा सुद्धा वाढलेला आहे. आणि मग तो जो एक हेल्दी संवाद म्हणतो आपल्याला, ज्याला आपण निरोगी संवाद म्हणतो, तो कुठंतरी तुटायला लागला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मग आता प्रश्न असा पडतो की एक मायबाप म्हणून खरंच आपण ही चूक करतो का? तर माझं स्पष्ट मत आहे की आपण ती चूक नाही करत. जो आपल्या आणि आपल्या पिढीमधल्या ज्या संवादातला जो एक अगदी केसा एवढा जो गॅप आहे, तो जर गॅप इफेक्ट करत असेल तर तो गॅप आपण ॲज अ पालक म्हणून काढू शकतो, मायबाप म्हणून काढू. आणि त्याला अवघड नाही आहे. फक्त काय झालं की आपण कन्सिडर केले, गृहीत धरले, त्याला उत्तम शाळा, उत्तम क्लास, त्यांना अभ्यासच करायला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की शिस्त ही वयाच्या 6व्या वर्षापर्यंत लागते. आणि मग आता त्यानं अंथरुणाची गडी नाही गाठली, त्याची अस्ताव्यस्त रूम आहे आणि त्याच्याबद्दल जर आपल्या घरात टोकाचे वाद होत असतील तर मला वाटतं मायबाप म्हणून आपण हा विचार करावी, खरंच ते गरजेचं आहे का? म्हणजे टोकाच्या रागा एवढं ते गरजेचं आहे का? मग तो जो संवाद आहे, हा संवाद करण्याची काही प्रोसेस आहे का, असा ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी मग हा माझा विषय डोक्यात आला की ठीक आहे, तुमच्या भावना आहेत, तुम्हाला वाईट वाटतं, इट्स ओके. तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्ही आमच्यापर्यंत म्हणत नाही, कदाचित तुम्ही आम्हाला घाबरता, अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. आणि मग कुठंतरी आपण दुसरी एक कंपनी शोधतो, पार्टनर शोधतो आणि त्याच्याशी सगळं, मग त्याला आपण मित्र आपला चांगला वाटतो. मग नाहीतर मग ते गॅजेट आहे की ज्या गॅजेटमध्ये ते उलट काय बोलत नाही, सगळं आपल्याला सांगितलेलं ऐकत असतं, त्यामुळे ते बरं वाटतं. आणि मग थोडंसं तो गॅप आपला वाढत जातो.
पालकांच्या हे थोडंसं उशिरा लक्षात आलं की मग ज्यासाठी हा सगळा आपला खेळ मांडलेला असतो तो कुठंतरी मग मिस व्हायला चालू होतो. आणि मग एक नाही तर दोन मुलांच्यामध्ये आपण आपली स्वप्न त्यांच्यात बघितलेली असतात आणि ती बघताना मग थोडीशी अडचण तयार होते. त्यामुळं मला असं म्हणायचं नाही की हे पालकत्व जे आहे हे काय पालकत्व कुठलं सायंटिफिकली असं शिकून घेता येत नाही आहे. त्या परिस्थितीनुसार ती गोष्ट जी आपण करत राहतो त्या वेळची, दिस इज पेरेंटिझम वेगळं काही नाही आहे. मग मायबाप म्हणून आमच्याही काहीतरी भावना आहेत असं मला वाटतं. त्यामुळं मला वाटतं यानंतर कदाचित मायबाप आता टाळ्या वाजवतील. म्हणजे जशा तुमच्या भावना आहेत तशा आमच्याही भावना आहेत. म्हणून मी मगाशीच म्हटलं की माझ्या आजची मध्यस्थ्यांची भूमिका आहे आणि त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. म्हणजे हे सोपं आहे, सहज आहे, होणं शक्य आहे. म्हणजे एक फार सुंदर कथा मी वाचली काल की एक आईनी दोन मुलं असतात आणि थोडासा गॅप असतो. म्हणजे 12-13 वर्षाचा मुलगा असतो आणि लहान मुलगा असतो अगदी 3-4 वर्षाचा. आणि मग तो 12-13 वर्षाचा असल्यामुळं घरातली सगळी कामं त्याला पडत होती. मग किराणा आणणे, बाजारातनं आणणे, सायकल धुणे, घर आवरणे, अनेक गोष्टी. मग त्या पोरग्याला असं वाटायचं की याचा मला मोबदला काय मिळत नाही, मी नुसतंच काम करतोय. पण त्याला आईला सांगायची ती हिंमत होत नव्हती. मग शेवटी त्यानं असं ठरवलं की बाबा आईला आपण चिठ्ठी लिहायची आणि त्यात सांगायचं की मी फुकट का करायचं, मला मोबदला मिळाला पाहिजे, मी दिवसभर एवढं काम करतो, मला पॉकेट म्हणून पैसे मिळायला पाहिजेत. आणि मग त्यानं आईला एक चिठ्ठी दिली आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं की भाजी आणणार या आठवड्यातला माझा खर्च म्हणजे माझा मोबदला, मी काय काय काम केलं. भाजी आणून दिली त्याच्या आठवड्याचे माझे 50 रुपये, मी साफसफाई केली त्याचे 20 रुपये, मी इस्त्री केली त्याचे 10 रुपये, सायकल धुतली त्याचं 5 रुपये, कपाट लावली त्याचे 5 रुपये, एकूण 90 रुपये झाले. आणि हे 90 रुपये मला आठवड्याचे मला पॉकेट मनी म्हणून मिळायला पाहिजेत, कारण कोणतंच काम फुकट होत नाही असं म्हणतात. आईनं ती चिठ्ठी वाचली, मनातल्या मनात थोडीशी हसली आणि मग एक दिवसानंतर आईने एक चिठ्ठी लिहिली. आणि मग आईनं चिठ्ठीत उल्लेख केला की तू तुझा हिशेब मांडलास, मी माझा हिशेब मांडते. 9 महिने पोटात वाढलं, किंमत 0 रुपये. तुला दूध पाजलं भूक लागल्यानंतर, किंमत 0 रुपये. लहानपणी तू अंथरूण ओलं करायचास, त्यावेळी तुला कोरड्या जागेवर झोपवून मी ओल्या जागेवर झोपायची, किंमत 0 रुपये. लहानपणी तुझी खूप काळजी घेण्याची किंमत 0 रुपये. आजारी असताना रात्रभर जागण्याची किंमत 0 रुपये. आणि याशिवाय तुझ्यावर निस्वार्थी प्रेम करण्याची किंमतच नाही, ते अनमोल आहे. आता मात्र त्या बाळाला तो हिशेब कळला, तो रडायला लागला, आईला मिठी मारली. मला वाटतं हे जे पोचवण्याचा जो भाग आहे, म्हणजे मुलांच्या मनात येत नसतात का विचार, येतात, पण तो विचार त्या मुलानं व्यक्त केला म्हणून आईनं उत्तर दिलं. बऱ्याच वेळा मुलं व्यक्त करत नाहीत, त्यामुळे उत्तर आपल्याला देता येत नाही आणि आपण कन्सिडर करतो. आणि ह्यासाठी संवादच एकमेव साधन आहे की ज्या साधनामध्ये मुलाच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्हाला कळतं की बाळ आपल्या कुठल्या टप्प्यात आहे आणि या वयामध्ये त्याच्यासोबत आपल्याला कसं राहायला पाहिजे. आणि यासाठी आईवर संकर्षण कराड्यांची फार सुंदर कविता आहे, फार म्हणजे फार. आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आई पहाटे उठले आणि आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बऱ्याच वेळा आई बाबा घराला घेताना पोरासाठी, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? आईला हवं ते मिळू दे असे प्रार्थना कधी केली? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली? तिनं केलेला पसारा कधी आपण आवरतो? तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो? ती मात्र देते. बड्डे तुमचा असेल तर मग वेगवेगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना बोलवून तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो. तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरी बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून, आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून.
लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, नशिबापुढे, देवापुढे, निसर्गापुढे, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन कधीतरी बाळानो वागा ना, आईची आई होऊन कधीतरी बाळानो वागा ना, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते, कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते, आणि आईनं कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी, आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत नाही आणली तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा, नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं आहे का तुम्हाला, जग जिंकायचं आहे का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर डोकं ठेवा. मी कविता ही यासाठी सादर केली बाळांनो, की जशा तुमच्या भावना आहेत तशा समाजाप्रती आई वडिलांनी, हे का मी सांगतोय तुम्हाला, की ज्यावेळी एक मायबाप तुम्हाला जग दाखवतात, एक उत्तम लाईफस्टाईल देतात, त्यांच्या कष्टाची जाणीव तुम्हाला असायलाच हवी, असायलाच हवी. मग त्यांचा बोलतानाचा टोन चुकत असेल, वेगळ्या पद्धतीनं कदाचित त्या परिस्थितीनुसार ते बोलत असतील, तर तो भाग वेगळा. पण त्यांचा उद्देश काय असतो, की माझ्या बाळाचं चांगलं व्हायला पाहिजे. दुसरा उद्देश त्यांचा काही नसतो, माझ्या बाळाचं चांगलं व्हायला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की ज्यावेळी एक बाळ जन्माला येतं त्यावेळी ॲट द टाईम 26 हाडं तुटण्याच्या ज्या वेदना होतात, त्या वेदना आईला एका प्रसूतीच्या वेळी होतात, आणि त्या वेदना ती अगदी सहज सहन करते, कारण तिला माहीत असतं की मला माझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ मला जोपासायचं आहे, फुलवायचं आहे, वाढवायचं आहे, खूप खूप मोठा माणूस त्याला करायचा आहे. एवढी एकच भावना ठेवून ती तुमच्यासोबत राहत असते. मग तिच्या काही भावना असतील, तिचा त्रागा होत असेल, तिची त्रेधा तिरपीट होत असेल, ही तुम्ही समजून घ्यायची नाही तर कुणी घ्यायची. कारण थोडंसं तुम्ही लहानपणीचं आठवा. म्हणजे आता एखादा 2-3 वेळा तुम्हाला प्रश्न विचारला आईबाबांनी किंवा बाबांनी किंवा आईने, तुमचा लगेच असा टेम्पो वाढतो. हां, कळत नाही, किती वेळा सांगायचं तुम्हाला. तुम्ही थोडंसं लहानपणीचं आठवत नसेल, पण कुठल्या तरी एखाद्या शेजाऱ्याच्या मुलाला एक अर्धा तास घरी आणून ठेवा, बारकं एकदम, ते अर्धा तासच बरं वाटतं. हां, त्याच्यानंतर ती तिकडे दुसऱ्याच्या घरात बरं वाटतं. तुम्ही लहान असताना तसेच होता. मग त्या कोचवर उड्या मारणं असेल, अगदी बाराखडी शिकवताना तुम्हाला पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगणं असेल, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असेल, त्यावेळी त्यांनी कधी त्रागा नाही केला. बघा, आठवतंय का? कधीच त्रागा नाही केला. ती गोष्ट तुम्ही कितीही वेळा विचारली तरी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी संयमानं तुम्हाला त्यांनी जोपासलं. मग अशा एका लेवलवर तुम्ही आहात, मॅच्युरिटी लेवलवर आहात, आणि मग अशावेळी आपले पालक ज्यावेळी आपल्याला काहीतरी विचारतात, सांगतात, त्यावेळी मला असं वाटतंय की त्रागा न करता आपण थोडा संयम दाखवला तर. आणि हे सोपं आहे, अवघड नाही आहे, फार सोपी प्रक्रिया आहे. फक्त एक मोठा श्वास घ्यायचा, एक मोठा श्वास घ्यायचा, आणि क्षणभर शांत राहायचं, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण जर तुम्ही प्रत्येक वेळी रिॲक्ट व्हायला लागला, प्रतिक्रिया द्यायला लागला, तर मग तो संवादातला जो गॅप आहे, मी मगाशी म्हणलो जो निरोगी संवाद आहे, तो कुठंतरी हरवायला चालू होतो. आणि मग सध्याचं जे स्टेटमेंट आहे समाजामधल्या प्रत्येक गोष्टीचं, की मुलांच्यावर फार प्रेशर आहे, फार प्रेशर आहे असं म्हटलं जातं. मला वाटतं हे प्रेशर नाही, ॲक्च्युली या प्रेशरचं प्लेजर होऊ शकतं. म्हणजे ते प्रेशर तुम्ही आनंदानं उपभोगू शकता. कधी? जर तुम्ही तुमच्या मायबापांचं सगळं ऐकलत, ते प्लेजर होऊ शकतं. बरं, सूचना देणं हे त्यांचं काम आहे. तुम्हाला माहिती आहे का काम आहे? कारण त्यांना तशीच ट्रीटमेंट मिळालेली आहे समाजाकडून, त्यांच्या पालकांच्याकडून ट्रीटमेंटच त्यांना तशी मिळालेली. कदाचित नाही माहीत त्यांना तुम्हाला कसं डेव्हलप करायचं, नाही माहीत त्यांना ह्या समाजातल्या आधुनिक गोष्टीमधून तुम्हाला सांभाळताना तुम्हाला वाईट वाटतं, राग येतोय, नाही माहीत, कदाचित ती ट्रेंड नाही आहेत.
त्यामुळं कदाचित त्यांच्याकडनं चुका होत असतील ना. आता ह्याचं एक मला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सापडलेलं म्हणजे एक गणित आहे की असं का होतं पालकांच्याकडून. म्हणजे तुम्ही आठवा थोडंसं, लहानपणी रस्ता क्रॉस करायचे बाबा तुम्हाला, तुमच्या हातात एक आईस्क्रीम चॉकलेट, एक हातात बाबांचा, बाबाच्या डोक्यात 100 टेन्शन असायचे, ऑफिसचं काहीतरी असायचं, घरचं काहीतरी झालेलं असतं आणि तो तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा. तुम्ही मध्येच आईस्क्रीम खात, बाबा बाबा इकडं बघा, तुमच्या प्रश्नाची उत्तर देत देत तो माणूस रस्ता तुम्हाला क्रॉस करायचा. आणि मग आता जे तुम्हाला जे प्रेशर वाटतंय त्या प्रेशरचं रिझन असं आहे बाळांनो, की ती त्या मायबापाला आता भीती वाटायला लागली की मी रस्ता तर याला क्रॉस करून दिला, पण मी जर नसलो तर याचं पुढं कसं वाचायचं. म्हणजे जे आता तुम्हाला प्रेशर वाटतंय ना, हे प्रेशर म्हणजे त्यांची काळजी आणि भीती आहे. माझ्याशिवाय, आमच्याशिवाय माझ्या बाळाचं समाजामध्ये कसं व्हायचं. आणि ही काळजीपोटी, भीतीपोटी तुम्हाला कदाचित त्या प्रेशरचं नाव आपण काळजी म्हणू, भीती म्हणू. माझ्याशिवाय हा खंबीरपणे उभा राहील का, माझ्याशिवाय हा आर्थिक साक्षर होईल का, याला आदर सन्मान आर्थिक सुबत्ता मिळेल का, ही जी काळजी आहे, ही जी भीती आहे, दिस इज प्रेशर. आणि मग जर तुम्हाला हे लक्षात येईल की काळजीपोटी चाललंय, भीतीपोटी चाललंय, मग तुम्हाला ती गोष्ट एकदम झटक्यात जाणवेल की यार हे चुकीचं नाही आहे, हे बरोबरच आहे, फक्त मी समजून घेताना मी फक्त माझा विचार करतोय. आतापर्यंत त्यांच्या केलेल्या त्यागाचा आपण विचार नाही करत. मग हा त्याग, या त्यागाचा, त्यांचे जे सॅक्रिफाईस केले त्यांनी बऱ्याच गोष्टी, या गोष्टींचा जरासा आपण थांबून विचार केला तर मला वाटते आपल्या प्रगती होण्यासाठी कुठलीही नैसर्गिक शक्ती सुद्धा आपल्याला थांबवू शकत नाही. कारण बऱ्याच वेळा मी मगाशी त्या पत्रात उल्लेख केला की पालक टोमणे मारतात, कंपेअर करतात, समजून घेत नाहीत, असे एक तुमची भावना आता या वयात ती जास्त डेव्हलप होते. पर्टिक्युलर 7वी ते 12वीचा जो भाग आहे यामध्ये ती जास्त असून उफाळे न्यायला चालू होते की माझं कोण नाही आहे आणि मला कोण समजूनच घेत नाही आहे. मग त्यांनी टोमणं मारले नाही का, बोलतात, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मी सांगायला नको, मग तुम्हाला वाईट वाटतं, टोकाचा वाईट विचार येतो, टोकाचा तेवढं मी नाही करणार असलो, मला काही माहीत नाही आहे, मग एकटं राहू वाटतं. म्हणजे हे जे मी पत्रात म्हटलोय ते सगळं त्यात आहे, म्हणजे जे जे ते बोलतात आणि तुम्हाला जे वाटतं ते. मग खरं सांगा मला एक गोष्ट, फक्त आई वडीलच बाळानं तुम्हाला टोमणे मारतात का? विचार करून बघा. म्हणजे टॉन्ट मारणं म्हणतात, आई वडील मारतात. वर्गात शिक्षक आहे तुमच्या आणि शिक्षकानं प्रश्न एखादा विचारला आणि तुम्हाला उत्तर, हां टीचर टीचर टीचर, अभ्यास करत नाहीस, बस खाली, तुला कळत नाही, एवढं सुद्धा कळलं नाही, तुमचा इन्सल्ट होतोच की का नाही होत. पण ती झाल्यावर काय करता तुम्ही, असं खाली बसता हळूच आणि आपल्या परम मित्राकडे लक्ष देताना म्हणता. म्हणजे काय की तुम्ही ती गोष्ट दुर्लक्षित करता. बऱ्याच वेळा असं होतं, मित्र तुम्हाला टोमणे मारतात, तुम्ही दुर्लक्षित करता. मग जी गोष्ट तुम्ही समाजामधल्या विविध घटकांसोबत राहून करता ती आपण पालकांसोबत सुद्धा करू शकतो ना. बोलू देत ना, बोलले तर काय फरक पडतोय, दुर्लक्षित करा. म्हणजे 3 गोष्टी बाळानं तुम्ही करू शकता. पहिली गोष्ट, त्यांचं बोलणं हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या घडण्याच्या प्रक्रियेमधून आलंय, हे जर तुम्ही समजून घेतलं आणि ते दुर्लक्षित केलं तर तो प्रश्न तिथेच मिटेल. बघा प्रयोग करून आजपासून, फक्त दुर्लक्षित करा. दुसरी गोष्ट, अगदीच एखाद्याला वाटत असेल दुर्लक्षित करून नाही ठेवाय, मला करायचं नाही आहे, तर एक डायरी घ्या आणि ते बोललेलं नोंद करा, नोट करा, तुम्ही मला हे बोलला. आणि त्यावेळी हे ठरवा की तुम्ही, मी ज्यावेळी मोठा होईल त्यावेळी तुम्ही हे सगळं बोललेलं मी तुम्हाला दाखवणार. मी गॅरंटी आहे बाळांनो, तुम्ही ज्यावेळी मोठे होता ना त्यावेळी एवढे असा लहान होत नाही तुम्ही त्यावेळी, तुम्हाला माहिती आहे. पण ते लिहून ठेवा, अगदीच तुम्हाला डोक्यात राहत नसेल, म्हणजे डोक्यात राहत असेल तर लिहून ठेवा, ते डोक्यातनं बाजूला जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून सातत्यानं प्रयत्न करा. या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या लक्षात येईल. दुर्लक्षित करणं, जसं आपण मित्र शिक्षकांचं बोलणं करतो तसं, अगदीच वाटलं तर लिहून ठेवणं आणि मग मोठा झाल्यानंतर ते दाखवणं. आणि तिसरी गोष्ट, स्वतःवरचा विश्वास नका कमी करू.
स्वतःवर विश्वास ठेवून सातत्यानं प्रयत्न करत राहा. कारण म्हणतात ना की प्रयत्न करता वाळूचे तेलही गळे, असं नाही का? ते एक स्टेटमेंट फार मोठं आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडितात, वाळूतून तेलही गळे. तर ते जे तेल गळण्याची प्रोसेस आहे म्हणजे कॉन्स्टंट तुम्ही ती गोष्ट वारंवार करत राहणं. फक्त स्वतःवर विश्वास असायला पाहिजे. आणि मग हे जे बाप प्रकरण आहे, ज्याचं मी आई प्रकरण समजून सांगितलं, तसं जे बाप प्रकरण आहे ते काय करतं म्हणजे ॲक्च्युली एक फार सुंदर कथा वाचण्यात आली. मला कथा सांगितली की जरासं तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी जे बरं पडतं. म्हणजे एक माणूस असा अतिशय ऊन असतं आणि त्या उन्हामध्ये प्रचंड असं घाम्याघूम झालेलं असतं आणि त्याला खूप तहान लागलेली असते, खूप म्हणजे खूप. आणि मग तो झाडाखाली येऊन बसतो, पण तहान काय तिची जात नसते. आणि मग त्याला एका समोर बिल्डिंग दिसते आणि त्या बिल्डिंगच्या 5व्या माळ्यावर एक माणूस खिडकीतनं पाण्याची त्याला बाटली दाखवतो आणि तू पाहिजे का, ये खुनेनेच सांगतो. त्या लक्षात येते त्याला तहान लागली. आणि मग तो माणूस पळत पळत तिथंपर्यंत कसा तरी जातो, आता तहान लागणं, पण तिथं जाऊन त्याला फार वेट करायला लागतं. 15, 20, 25 मिनटं तो वरनं माणूसच खाली येत नाही. आणि म्हणतो यार बोलवलंय, तहान लागली, पाण्याची आशा पण दाखवली, पण मला यानं पाणी नाही दिलं. 15, 20, 25 मिनिटांना तो माणूस खाली येतो, ते पाण्याचं ग्लास वगैरे सगळं घेऊन, आणि ते म्हणतो सॉरी बरं का. म्हणजे ज्या माणसाबद्दल तुम्ही दाखवून सुद्धा तुमचं वाईट मत झालेलं असतं, त्या माणसाचं मत कसं बदलतं बघा. तो लगेच म्हणतो जरा उशीर झाला, मी ठरवलं की एकदाच तुम्ही तहान लागली तर आपण सरबतच करून आणून दिला तर. तो म्हणतो यार काय ग्रेट माणूस आहे, माझ्या पाण्यापेक्षा यानं सरबताचा विचार केला. जसा तो सरबताचा पहिला घोट घेतो तर त्यात साखरच नसते. आणि म्हणतो यार नसताच दिलास तर बरं झालं असतं ना, साखर घालायची. तो म्हणतो तोपर्यंत हा साखरेची पुडी खिशातनं काढतो. मला वाटलं तुम्हाला शुगर बिगर असली तर, म्हणून किती साखर टाकायची माहीत नव्हती, म्हणून मी साखर टाकतोय. आणि मग तो सरबत पितो. बाप प्रकरण बाळणं थोडंसं असं असतं. म्हणजे आईचं हृदय मृदू असतं, बाप थोडासा कठोर वाटतो. जो बिना आंसू बिना आवाज के रोता है वो बाप होता है. जो बिना आंसू बिना आवाज के रोता है वो बाप होता है. जो बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहन लेता है वो बाप होता है. सच है माँ रखती है 9 महीने कोख में हमें, पर 9 महीने के बाद 9 महीने जो दिमाग में ढोता है वो बाप होता है. जब घर में सबके नए जूते आते हैं, बाप के तलवे घिस जाते हैं. जो अपनी आंखों में दूसरों के सपने सजोता है वो बाप होता है. बाप निवाला होता है, बाप रखवाला होता है. बाप अपनी औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है. बाप करता है कहता नहीं, बाप करता है कहता नहीं. जब बाप समझ में आए तब तक वो पास रहता नहीं. त्यामुळं बाळांनो, आपण आपल्या मायबापांसाठी एक प्रचंड टाळ्या एक वेळ होऊन जाऊ देत आपल्याकडून. आपल्या अंतर्मनाला एक गोष्ट आजच्या ह्या व्याख्यानामध्ये ठासून सांगा की माझे मायबाप माझ्यावर निस्सीम निसंकोच निस्वार्थी प्रेम करतात. हे तुमचे दुश्मन नाहीत बाळा. तुम्ही चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, यासाठी तुम्ही वेळेचा आदर केला पाहिजे, तुम्ही शिस्तबद्ध ठेवलं पाहिजे, तुम्ही चुकीच्या संगतीमध्ये नाही अडकलं पाहिजे, ही त्यांची अपेक्षा काही चुकीची नाही आहे. कधी कधी होती त्यांच्याकडून चूक, रागवतात, कदाचित त्या परिस्थितीनुसार ते चुकीचेही असतात. कारण आई वडील परमेश्वर नाही आहेत, परमेश्वराचं रूप आहेत. डायरेक्टली परमेश्वर नाहीत, परमेश्वराचं. मग होत असतील त्यांच्याकडून चुका. फक्त ह्या चुका जर तुम्ही ॲज अ प्रेशर घेतल्या तर तुमच्याकडूनही चूक होण्याची शक्यता आहे. पण ॲज अ ते प्लेजर म्हणून घेतल्या, आनंदी घेतल्या, आणि थोडासा मी मगाशी म्हटलं तसं एक श्वास रोखून ठेवला आणि 5 सेकंदानं श्वास सोडून परत एक वेळ श्वास घेतला, तर ती त्यांच्याकडून झालेलं बोलणं तुमच्याकडून ॲटोमॅटिकली दुर्लक्षित व्हायला चालू होईल. कारण ज्यांच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम करता त्यांची गोष्ट थोडीशी हृदयाला जास्त लागते. तसं आईवडिलांची लागत असेल, मी अमान्य करत नाही, पण जरी लागली तुम्ही दुर्लक्षित केलं तर गॅरंटेड त्यातून प्रश्न सुटणार आहेत.
कारण हा सगळा जो संसार मांडलेला असतो त्यांनी तुमच्या सोबतचा, यामध्ये त्यांचा उद्देश असतो की त्यांना तुम्हाला त्यांच्यापेक्षा मोठं बघायचं असतं. आणि मग हे चांगलं होण्यासाठी मी मगाशी म्हणलं तसं लिहून ठेवा. दुर्लक्षित करा नाही तर लिहून ठेवा. आता लिहून ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात येते का बाळांनो, ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट लिहून ठेवता त्यावेळी तुम्हाला तुमची चूक तिथं लक्षात येते, नुसती समोरच्याची येत नाही ना, तुमची चूक लक्षात येते. आणि मग असं ज्यावेळी असतं त्यावेळी पण लिहित नाही, म्हणतो नको नको नको, बरं झालं. ते लिहून ठेवण्याचा तो एक फायदा होतो. आणि मग तिथं तुमची लागते मग स्वयंशिस्त. तिथं दुसरं काय चालत नाही, मग तिथं स्वयंशिस्त लागते. स्वयंशिस्त म्हणजे अगदीच तुम्ही जर्मनी जपानमध्ये रात्री 2ला तिथला एखादा समजा कोण नागरिक आहे आणि तो 2ला सिग्नलवर असेल आणि चिट पाखरू तिथं नाही, जर तो रेड सिग्नल असेल तर तो ग्रीन होईपर्यंत थांबतो. म्हणजे कुणीतरी बघतंय म्हणून करण्यापेक्षा कुणी बघत नसताना तुम्ही ठरवलेली गोष्ट करणं म्हणजे स्वयंशिस्त. म्हणजे ही स्वयंशिस्त तुमच्या अंगी असेल तर तुम्हाला लिहून ठेवण्याचा अधिकार आहे, कारण तिथं तुमच्याही चुका रिफ्लेक्ट होणार आहेत. आणि मग स्वयंशिस्त ढळती कधी माहिती आहे की ज्यावेळी आपण चुकीच्या संगतीमध्ये जातो. संगत म्हणजे एक फार सुंदर कथा माझ्या वाचनात आली की एक शिकारी असा निघालेला असतो शिकारीला, आणि जातोनी त्याच्या लक्षात येतं की खूप ऊन झाले आणि आपल्याला आता जरासं सावली पाहिजे, मग तो झाडाखाली एका झोपतो, रेस्ट घेतो. त्याच दरम्यान एक वरून राजहंस उडत जात असतो आणि तो बघतो की या माणसावर सावली येते, पण कधी सावली कधी ऊन, मग त्याला त्याची अशी थोडीशी काळजी वाटते, सेवाभावी वृत्ती असते राजहंस पक्षाची. आणि मग तो येऊन बरोबर ते अशा ठिकाणी बसतो की जिथे त्याच्या पंखांची सावली त्या माणसावर पडेल. तो माणूस गाढ निद्रेत असतो. त्याच दरम्यान त्या हंसाच्या शेजारी एक कावळा येऊन बसतो आणि कावळा वरून शीट करतो, ती बरोबर त्या माणसाच्या अंगावर पडते. तो शीट करतो आणि उडून जातो. माणूस एकदम खडबडून जागा बघतो आणि वर बघतो काय झालं, तर वर हंस दिसतो, राजहंस. हा बाण काढतो आणि राजहंसाला मारतो, कारण त्याला वाटतं तो राजहंसानं ती. राजहंस मरता मरता त्याला म्हणतो की मी तर नाही तुझ्या अंगावर घाण टाकली, मी तर तुला सावली दिली, मी तुझी काळजी घेतली, मग मी का. तर त्यावेळी शिकारी फार सुंदर उत्तर देतो की तो म्हणतो तुम्ही सुंदर आहात, सेवाभावी आहात, प्रचंड चांगले आहात, पण तुमच्याकडून एक खूप मोठी चूक झाली की काही क्षणासाठी तुम्ही कावळ्याची संगत केली. जर कावळा जसा तुमच्या शेजारी येऊन बसल्याबरोबर जर तुम्ही उडून गेला असता तर आज कावळ्याची शिकार झाली असती. काही क्षणाची कावळ्याची संगत राजहंसाला मृत्यूला कारणीभूत ठरते. आपल्याला वाटतं काय फरक पडतो हे नाही एवढ्यानं, काय अर्धा तास तर त्याच माणसासोबत होतो. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातला स्वयंशिस्त बाळगण्यासाठी कावळा करायला पाहिजे. कोण आहे? म्हणजे ज्याच्यामुळं तुम्ही निगेटिव्ह होता, ज्याच्यामुळं तुमच्या मनात चुकीचे उत्तर येतात, हा कावळा बाळांनो तुम्हाला कळला तर तुम्ही स्वयंशिस्त ठेवू शकता. आणि स्वयंशिस्त ठेवली तर तुम्हाला लिहिण्याचा अधिकार येईल. कंटाळा आलेला नाही ना? म्हणजे मी सांगतो ते पोचते ना. आता दुसरं उदाहरण मानते, ही कथा झाली. वास्तव माहिती आहे तुम्हाला? सचिन रमेश तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे 2 माणसं माहिती आहेत आपल्याला बऱ्यापैकी. अनेक थर्ड माणूस होता तिथं, अनिल गुरव म्हणून. आचरेकर गुरूंनी सचिन विनोद कांबळी बाजूला ठेवून अनिल गुरुवांच्या बाबतीत असं स्टेटमेंट केलं होतं की हाच माणूस इंडिया क्रिकेटमध्ये खेळू शकतो. नालासोपाराला ते राहायचे. आणि झालं असं की त्यांचा जो थोरला भाऊ होता अनिल गुरुवांचा, हा भाऊ थोडासा असं गुन्हेगारी वृत्तीमध्ये अडकल्यामुळं रोज घरी पोलीस येणं वगैरे सगळ्या गोष्टी, आणि या सगळ्या प्रवासात त्यांचं प्रॅक्टिस कमी व्हायला लागलं, त्यांना तिथं जाता आलं नाही. सचिन तेंडुलकरनी त्यांच्या आयुष्यातली जी पहिली सेंचुरी मारली ही अनिल गुरुवांच्या बॅटनं मारलेली.
आणि त्याबरोबर जसं त्यांची गुन्हेगारी वृत्तीच्या यांच्यावर इफेक्ट व्हायला लागला तसाच हे व्यसनाधीन झाले आणि अनिल गुरव हे प्रकरण संपलं. जे ज्या जागी आपण सचिन बघतो त्या जागी आपण कदाचित अनिल गुरव बघितले असते, बिकॉज ऑफ संगत चुकीचा इफेक्ट. हे वास्तवातलं उदाहरण आहे बाळांनो. तुम्ही गुगलला सर्च करा, अनिल गुरवांची एक मुलाखत घेतलेली आहे आज तकनं, लक्षात येईल. हे मी का सांगायला लागलोय बाळांनो, की तुमच्यासाठी महत्त्वाचे तुम्ही, तुमच्यानंतर तुमचे मायबाप, म्हणजे तुमच्या कुटुंबाशिवाय मला नाही वाटत कोण महत्त्वाचं असायला पाहिजे. आणि मग ज्यावेळी कुटुंब एखादी गोष्ट ठरवतं, सांगतं, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतं, मला वाटतं ते आपण थोडंसं पॉझिटिव्हली घेतलं, काही क्षणाचा विचार केला, स्वयंशिस्त लावली, तर ती गोष्ट मिळवणं आपल्याला मी असं म्हणत नाही की तुम्ही आज 50-60% आणि डायरेक्ट 100% पालक मागतायत, असं होत नाही कधी. मी त्या दिवशी एक वाक्य सांगितलं की त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तू प्रयत्न करायला कमी पडू नको. बाकी त्यांचं म्हणणं काय नाही, तुझा 100%च पाहिजे असं कधी म्हणत नाहीत ते. तुझ्याकडे जी काय ॲबिलिटी आहे, जी काय क्षमता आहे, त्या क्षमतेप्रमाणे फक्त तू रोज प्रामाणिकपणे प्रयत्न कर, एवढंच त्यांचं म्हणणं असतं. आणि तिसरा मुद्दा त्यात मी सांगितला, याशिवाय तिसरी गोष्ट तुम्ही जर केला, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्यानं प्रयत्न करा, गॅरंटेड तुम्ही तिथंपर्यंत बाळांनो पोचणार. काय विश्वास ठेवायचा, स्वतःवर विश्वास का ठेवायचा, म्हणजे एक फार सुंदर कथा आहे की 2 बिल्डिंगच्या मध्ये एक दोर लावली जाते आणि त्या दोरीवर असं एक माणूस या बिल्डिंगमधून त्या दोराच्या थ्रू, म्हणजे त्या दोरीच्या थ्रू तो चालत बॅलन्स करत, हातात काठी असते आणि बॅलन्स करत जात असतो. तो जसा चालायला चालू करतो, खाली गर्दी जमा होते आणि प्रत्येक गर्दीतल्या प्रत्येकाला वाटत असेल की आता ना थोड्या वेळानं पडणारच, थोड्या वेळानं पडणारच. जनरली गर्दीचा विश्वास तो असतो बरं का, म्हणजे पडावं नाही का. ते 3 इडियटमध्ये वाक्य आहे बघा, आहे का नाही, जब दोस्त फेल हो जाता है तो दुख होता है, लेकिन जब फर्स्ट आता है तो सबसे ज़्यादा दुख होता है ना 3 इडियटमध्ये वाक्य. मग असं वाटत होतं, मध्ये गेला, त्याचा बॅलन्स गेला, पडणार जसं वाटतं, तोपर्यंत स्वतःला त्यानं बॅलन्स केलं आणि कशी तरी त्या रश्शीवरून तो त्या बिल्डिंगमध्ये पोहोचला. खाली आला, लोक म्हणली या क्या बात आहे. परत तो काय लोकांचा ऐकलं नाही, वर गेला, आपल्या बाळाला खांद्यावर घेतलं, आपल्या मुलाला, आणि पुन्हा तो मुलाला खांद्यावर घेऊन ती रश्शी पार करायला लागला. आता मात्र खालच्याने श्वास रोखले, मुलानं घट्ट मिठी मारली होती बाबाला आणि हळूहळू करत तेही पार्ट, म्हणजे त्याही रश्शीवरून तो बिल्डिंगवरून खाली उतरला. आणि उतरल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आणि टाळ्या वाजवल्यानंतर त्याने एक प्रश्न विचारला त्या गर्दीला की किती जणांना वाटतं मी तिसऱ्यांदा हा प्रयोग करेल. लोक म्हणलीत हो, 2 वेळा केला म्हणलं तिसऱ्यांदा होणार. किती जणांना हा विश्वास आहे मी तिसऱ्यांदा करेल. प्रत्येक वेळी एकच उत्तर आलं, हो तुम्ही करू शकता, तिसऱ्यांदा करू शकता. मग त्यानं परत गर्दीला प्रश्न विचारला की मग द्या तुमचा मुलगा. नाही कोणी त्यानं. म्हणजे विश्वासाचं गणित असं आहे ना की तुमच्या सोबत जी माणसं तुमच्यावर निस्सीमप्रम करतात त्यांचा एकामेकावर असतोच 100%, पण समाजातल्या त्या घटकाचा विश्वास तुमच्यावर किती आहे त्या परिस्थितीनुसार बदलतो. ज्यावेळी ती स्वतःवर वेळ येते त्यावेळी तो विश्वास राहत नाही, आणि मग याचा इफेक्ट होतो निगेटिव्हिटीवर. आपली जी विचार करण्याची पद्धतही चुकायला लागते. राम श्याम नावाची 2 मित्र असतात, दोघांची लग्न झाली आणि दोघं ठरवतात की एक म्हैस घ्यायची, उद्या सकाळी एक म्हैस घ्यायची आणि त्यातून आपण व्यवसाय चालू करायचा. आणि ठरवतात दुसऱ्या दिवशी नाक्यावर यायला ठरतं, आणि दुसऱ्या दिवशी राम नाक्यावर येतो, श्याम येत नाही. मग आपला स्वतःच्या पैशातून म्हैस घेतो, मग हळूहळू त्यातून कष्ट चालू होतात. एका म्हशीचे 15-20 म्हशी होतात. 15-20 म्हशी झाल्यानंतर त्याचा तो डेअरीचा व्यवसाय खूप मोठा होतो. मोठा झाल्यानंतर तो शहरात जातो, परत शहरात खूप व्यवसाय त्याला कनेक्ट करतो, आणि ते कनेक्ट करून इतका मोठा माणूस होतो, खूप गाड्या वगैरे, प्रचंड श्रीमंत होतो. आणि तो श्रीमंत झाल्यानंतर एक वेळ त्याला क्लिक होतं की आपण बाबा जरा गावाकडे जाऊन यावं, माझे मित्रपरिवार कसे आहेत बघून. आणि तो गावाकडे येण्यासाठी येतो, तर त्याला तो जो रस्ता असतो तो रस्ता इतका म्हणजे ओबडधोबड असतो गावाकडचा की त्याची जी चाक आहे त्या मोठ्या गाडीचं, अगदी एक्झिक्युटिव्ह गाडीचं चाक त्या मातीत घुसतं, ते निघत नाही. मग त्याला मदत पाहिजे असते. मदत पाहिजे असल्यानंतर तो इकडं तिकडं बघतो, तर तिथे एक झाडाखाली एक माणूस बसलेला असतो शांतपणे. तो त्याला बघितल्यावर म्हणतो अरे हा तर श्याम आहे. मग त्याला म्हणतो अरे श्याम मला जरा मदत कर, गाडी मला काढायची आहे. त्याला ओळखत नाही. तू म्हणतो तुम्ही कोण? तर म्हणतो मी राम. आणि तू त्या दिवशी का आला नाहीस? मी केवढा मोठा माणूस झालो बघ, तू यायला पाहिजे होतंस.
तर तो श्याम म्हणतो आपलं ठरलं सगळं, ओके झालं, मी घरी गेलो आणि बायको म्हणली सगळं तुमचं ठीक आहे, पण उद्या म्हैस मिली तर. म्हणजे म्हैस मरणारा म्हणूनच जर म्हैस घेणार नसाल, हे निगेटिव्ह कोणतरी तुम्हाला भरवतं. तुम्ही त्याच क्षमतेच्या आहात ज्या क्षमतेचा कोणतरी एखादा स्वतःला घडवतो. मग त्या घडण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जिथं कमी वाटतं किंवा हे माझं म्हणजे कदाचित नाही सगळ्या विषयामध्ये तुम्हाला अडचण येत असेल, नो प्रॉब्लेम, पण ज्या विषयामध्ये प्रॉब्लेम आहे त्या शिक्षकांची तुम्ही मदत घेतली का? शिक्षकांसोबत ती गोष्ट तुम्ही शेअर केली का? म्हणजे आज समजा सामायिक परीक्षा आहे, या पुढच्या महिन्यात सामायिक परीक्षा तुमची असेल, तर सामायिक परीक्षेमध्ये तुमचे 11 विषय असतात निराको 9वी-10वीला, तिथं बाकीच्या 8वीला कमी असतात. या विषयांचा असलेला सिलेबस तुमच्या समोर आहे का? त्या सिलेबसमधल्या किती घटक तुम्हाला कळले का, किती कळलेले नाहीत हे तुम्ही सेपरेट केले का? सेपरेट केलेल्या घटकांसोबत तुम्ही शिक्षकांसोबत डिस्कस केले का? कारण प्रोसेस काम करते, सिस्टीम काम करते, पण याशिवाय मला जे एक्स्ट्राचं करायचं आहे हे करताना तुमची उपस्थिती, तुमची इन्व्हॉल्वमेंट फार गरजेची असते. कारण त्यांचं जे काम आहे ते करत राहतात, ते चुकत नाहीत, कदाचित जास्तीचं करतात, मग तुम्हाला त्याचा राग येतो. फक्त हे करताना तुम्ही थोडीशी स्वयंशिस्त बाळगली आणि त्या पद्धतीनं एक पाऊल तुम्ही टाकायला लागला, तुमच्या लक्षात दिली यार येतो, म्हणजे सहज होण्याची प्रक्रिया आहे. अभ्यासी किचकट गोष्ट नाही आहे, आनंददायी गोष्ट आहे. आपण त्याला किचकट करून ठेवले. फक्त यासाठी तुम्हाला ॲज अ पालकांना मला काही थोडंसं जे आपण मी मगापासून जे बोलते, कारण प्रत्येक गोष्ट नुसतं सांगणं आणि त्याचं सोल्युशन या 2 गोष्टी असतात. मी आता थोडंसं सोल्युशनवर येतो, म्हणजे त्याचे ॲक्च्युली उपाय काय आहेत आणि किती सहजपणे ते होऊ शकतात. खरं तर मगाशी जो पत्रातला उल्लेख होता आपल्या बाळाच्या भावना, तो उल्लेख करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपलं बाळ जे आहे ना ते एक स्वयंभू जीव आहे. म्हणजे त्याला डेव्हलप करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही त्याग केला आहे 100%, पण त्यानंही काही काही छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग केला आहे. असं नाही की बाबा त्याचं काहीच सॅक्रिफाईस त्यानं केलेलं नाही, असं नाही होत. काही छोट्या छोट्या गोष्टी त्यानंही केलेल्या आहेत. माझ्या पहिल्या पत्रामध्ये आणि आता शेवटच्या सांगण्यामध्ये त्याच्या भावनांचा आदर करा, हे माझं स्टेटमेंट आहे. त्याच्या इमोशन जे आहेत ना त्याचा आदर करा आणि शांत राहून त्याला उत्तर द्या. त्याला अपेक्षा आहे तुमच्याकडून उत्तराची. मग ते अकॅडमिकली असेल, बिहेवियरली असेल, समाजात राहणं असेल, अनेक गोष्टी असतील आणि तुमच्याकडंच त्याची उत्तर आहे, दुसऱ्याकडे कुणाकडे नाही आहेत. त्यामुळं थोडासा एक जर आपण त्याचा प्लॅन केला, ह्याला आयझनहोअर मॅट्रिक्स म्हणतात. मुलाच्या डेव्हलपिंगच्या प्रोसेसमध्ये एक आयझनहोअर मॅट्रिक्स म्हणून डिप्लेट झाली. आयझनहोअर हे US चे 34वे राष्ट्राध्यक्ष. त्यांनी जी कामाची पद्धत डेव्हलप केली ती जर पद्धत आपण आपल्या बाळाच्या बाबतीत लावली, अगदी साधी पद्धत आहे. ते काय म्हणतात, तुमच्या बाळाचे जे 24 तास आहेत, इवन आपण स्वतःच्या बाबतीत सुद्धा ह्या 24 तासाचं वर्गीकरण व्हायला पाहिजे. म्हणजे त्या वर्गीकरणामध्ये पहिला भाग असतो, म्हणजे एक टास्क आपण समजा ठेवला, उद्याचा माझा हा टास्क आहे, एवढे टास्क आहेत, तर त्या टास्कची त्याला काय म्हणू आपण लिस्ट करावी लागेल. उद्या मला दिवसभरात काय काय करायचं आहे, पूर्ण लिस्ट, म्हणजे अगदी उठण्यापासून झोपेपर्यंतची पूर्ण लिस्ट आपल्याकडे तयार असली तर त्याचे 4 भाग करता येतात. म्हणजे त्यांनी 4 भाग केले. पहिला भाग IMP प्लस अर्जंट, म्हणजे इम्पॉर्टंट पण आहे आणि अर्जंट पण आहे. हा पहिला, त्याला डू लिस्ट म्हटलं जातं. म्हणजे डू फर्स्ट, IMP प्लस अर्जंट. दुसरा जो भाग आहे लेस, म्हणजे महत्त्वाचा आहे पण अर्जंट नाही आहे. हे तुम्ही शेड्यूल करू शकता. डू फर्स्टमध्ये इम्पॉर्टंट पण आहे आणि अर्जंट पण आहे. दुसऱ्या भागामध्ये
म्हणजे दुसरा जो त्यातला टास्क येईल तो कसा असेल, इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही. तिसरा भाग आहे कमी इम्पॉर्टंट आहे आणि अर्जंट पण कमी आहे. म्हणजे थोडक्यात त्याला आपण डिलिगेट करू शकतो. डिलिगेट म्हणजे कुणाच्या तरी स्वाधीन करू शकतो. बाबा हे माझ्याऐवजी तू काम कर. म्हणजे सकाळी समजा तुम्हालाच डबा भरायला लागत असेल तर मग मी भरू शकते. तुम्हालाच कपडे इस्त्री करावे लागत असेल, म्हणजे जे काम इम्पॉर्टंट कमी आहे अर्जंट पण कमी आहे आपण डिलिगेट करू शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे ती, चौथा भाग जो आहे तो असे टास्क जे नाही केले तरी चालतील. म्हणजे माझी समजा परीक्षा जवळ आली तर 15 दिवस नाही मला गॅजेटच्या नादाला लागायचं, 15 दिवस नाही मला टी व्ही बघायची, सोशल मीडिया बघायचं, म्हणजे थोडक्यात, किंवा नाही मला मित्रपर्यंत, म्हणजे जे माझ्यासाठी इम्पॉर्टंट अर्जंट हे पहिल्यांदा करणं. आणि त्या लिस्टप्रमाणे त्या टास्क, म्हणजे टू डू लिस्ट आपण बनवली दिवसभरातल्या कामाची आणि त्या कामाचे 4 वर्गीकरण केले, IMP आणि अर्जंट, लेस अर्जंट पण महत्त्वाचे, लेस महत्त्वाचे म्हणजे महत्त्वाचे कमी पण अर्जंट, आणि कमी महत्त्वाचे आणि कमी अर्जंट. अशा 4 भागामध्ये जर आपण ती आपल्या टास्कची विभागणी केली तर मला वाटतं तुमचं ठरलेलं टार्गेट टास्क हे रेग्युलर पूर्ण होतील, कुठंही तुम्हाला अडचणीत येणार नाही तुम्ही. आणि यासाठी पालकांनी 3 गोष्टी कराव्यात असं माझं प्रामाणिक मत आहे. 7 दिवस हा प्रयोग तुम्ही करून बघा. पहिली गोष्ट, जी टू डू लिस्ट आहे ही मूल तुमचं बनवत असेल, नसेल बनवत तर त्याचं शेड्यूल तुम्हाला माहीत असतं. त्या शेड्यूलप्रमाणे तुम्ही एकामेकासोबत बसवून ती टू डू लिस्ट बनवा आणि त्या लिस्टप्रमाणे त्याचे 4 भाग करा वर्गीकरणाचे, बरोबर. आणि हे भागात वर्गीकरण करताना त्या टास्कचे सर्वात महत्त्वाचं आहे की त्याला विचारात घ्या. नाही हे सांगितलेलं असं नाही, त्याला विचारात घ्या. त्याला ज्यावेळी तुम्ही विचारात घेता त्यावेळी त्याची व्हॅल्यू वाढते. मला काय कोणतरी विचारते, माझी किंमत आहे, मग त्या व्हॅल्यूचा इफेक्ट असं होतं की ते मूल ऑटोमॅटिकली करायला लागतं. आणि मग यासाठी 3 गोष्टी करा बघा तुम्हाला, आणि सहज होणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त 7 दिवस आणि 8व्या दिवशी तुम्हीच इफेक्ट सांगा किती आहे. सकाळी ज्यावेळी आपण आपल्या बाळाला उठवतो, म्हणजे समजा आपल्या बाळाला 6ला उठवायचं असेल तर आई किमान 5, 5:15ला उठलेली असते. म्हणजे जनरली 1 तासभर अगोदर तरी आई बऱ्यापैकी उठते उठवण्यासाठी, आणि त्या उठवण्याची प्रोसेस किमान अर्धा तास चालते. उठतो की जरा झोपतो जरा झोप, मग चिडचिड वाढते आपली, त्रागा होतो. रोज तुला सांगून कळत नाही किती वाढायचं, काय करायचं काय नाही, अरे उठ की 100 वेळा. खाली तिचं काम चालू असतं, खालनं सुद्धा सूचना देत असतात, हे ना असं मग कानात असं धरून म्हणतो जाऊ तिकडे, असं होतं ते. तर पहिली गोष्ट आहे, जर तुम्ही 5ला उठून आपलं बाळ 6ला उठावं असं वाटत असेल तर तुम्ही 4:50ला उठा, 10 मिनटं अगोदर उठा. आणि उठल्यानंतर तुम्ही बाळाजवळ जावा, त्याच्या केसामध्ये हात घाला, अगदी कानात गुड मॉर्निंग बाळा म्हणा, अगदी वाटलं तर डोक्याचा पा घ्या, उठ उठ बाळा, तयार हो, आपल्याला जायला पाहिजे. अगदी अतिशय म्हणजे तुम्ही ऑलरेडी करता, म्हणजे प्रेम व्यक्त करत नाही एवढाच भाग, कारण तुम्हाला असं वाटतं रागवण्यात प्रेम जास्त असतं, असं नसते ते. म्हणजे अगदी त्याला जवळ घेऊन गुड मॉर्निंग, एक छोटासा पा आपल्या बाळाचा डोक्याचा, उठ चला. दुसरी गोष्ट म्हणजे हा पहिला टास्क, हा म्हणजे दिवसभरातल्या 3 गोष्टी मी सांगतोय. दुसरी गोष्ट, एक मील, एक जेवण तुम्ही सोबत घ्या, कुटुंबानं एक जेवण सोबत जेवायचं. फक्त त्यातली स्ट्रिक्टली अट आहे, गॅझेट, नो गॅझेट जेवण असायला पाहिजे. ना टी व्ही ना मोबाईल नाही, काही नाही. म्हणजे तुम्ही टी व्ही बघताय, पोरगं मोबाईलवर आहे, तुम्ही म्हणताय बाबा अर्धा तास जेवणाच्या वेळेस तेवढा मोबाईल त्याला देतोय, नाही. म्हणजे ते सगळे जे गॅझेट आहेत हे बंद अवस्थेत कुठंतरी दुसरीकडे पाहिजेत. आणि एक मील तुम्ही सोबत घ्या, आणि ते मील जेवताना एज्युकेशन शिवाय, करिअर शिवाय तुमच्या समस्या तुम्ही सांगू शकता. यार मी हा प्रोजेक्ट केला, इथं हा प्रॉब्लेम आला, तुला काय वाटतं यातून काय म्हणजे दुसरा काय उपाय असू शकतो का. मग त्याच्या मॅच्युरिटी लेवलप्रमाणे तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकता अगदी कुटुंबानं. एक मील, एक जेवण, आणि ते विदाऊट गॅझेट. हे सोपं आहे बरं का, यात अवघड आहे कुठलं काय. नाही तर तुम्ही म्हणणार आजपर्यंत त्याला पाणी मारूनच उठवत होतो, आता जाऊन जवळ नाही. प्रयोग करायला काय हरकत नाही.
कारण तुमच्या दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग लव यूनं ज्यावेळी होते त्यावेळी तो इफेक्ट होतो बरं का. आणि दिस इज सायन्स. एक मील ज्यावेळी तुम्ही सोबत घेता जेवणाचं आणि ज्यावेळी तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त गप्पा मारता, तुमच्या समस्या, तुम्ही घडण्याची प्रोसेस, त्याच्या मित्राच्या सवयी, ह्या सगळ्या ज्यावेळी तुम्ही जाणता त्याचा इफेक्ट होतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, गुड मॉर्निंगसारखं गुड नाईट. काय असतं, साधारणतः ही मुलं तुमच्यापेक्षा उशिरा झोपतात बऱ्यापैकी, म्हणजे जसं जसं वय वाढेल तसं. मग बेड टाईम म्हणू आपण त्याला. जसं मॉर्निंग टाईम आहे तसं बेड टाईम. हा बेड टाईम बऱ्यापैकी बॅड टाईम म्हणून होतो आपला तयार. म्हणजे बेड टाईम होत नाही, तो बॅड टाईम होतो. मग तुम्ही लवकर झोपणार असाल आणि ते उशिरापर्यंत जागत असेल तर त्याला जाऊन गुड नाईट म्हणून या. असं होत नाही बऱ्याच वेळा. गुड नाईट मग शुभरात्री पण म्हणा. गुड नाईट हा इंग्रजी वर्ग शब्द, पण शुभरात्री. झाली का तयारी, झाला का व्यवस्थितपणे दिवस, आणि परत एक वेळ त्याचा पा घ्या, नो प्रॉब्लेम. अगदी आपल्या बाळाचं, आमच्या गावात तुम्ही बघितलेलं नाही, मिलिटरीत जाताना पोरं अगदी मिठी मारून मुक्का घेतात आया. म्हणजे अगदी कितीही झाला तू रिटायर्ड व्हायला आला तरी, म्हणजे असं काही नाही. म्हणजे ती आपल्या संस्काराचा भाग आहे. एक पा घ्या आपल्या बाळाचा, गुड नाईट, त्याला किस म्हणू आपण. आणि डोके पुन्हा झोपला असेल तर नो प्रॉब्लेम. डाव्या मेंदूचा जो आपला डावा भाग आहे त्या डाव्या भागावर त्याचा हात ठेवा, छानपैकी त्याच्याबद्दल चांगलं बोला आणि गुड नाईट किस देऊन रात्री झोपा. तुम्ही झोपा, तो झोपू दे. फक्त 7 दिवस, म्हणजे उद्यापासून सोमवार टू रविवार असं म्हणू. बघा तुम्ही 3 प्रोसेस. तुमची एनर्जी, फक्त तुम्ही असे आहात मायबाप की ज्यांची एनर्जी आपल्या बाळाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असते. फक्त तुम्ही, बाकी कोणी नाही. फक्त तुम्ही. शुद्ध भावना म्हणतो ना आपण त्याला, शुद्ध. ही शुद्ध भावना फक्त तुमची असते आपल्या. ज्यावेळी ती कृती शुद्ध भावनेनं केली जाते आपल्या बाळापोटी त्यावेळी त्याचा इफेक्ट होतो. आणि फक्त 7 दिवसाच्या प्रयोगामध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्ही नुसते करेक्ट करत नाही, त्याला कनेक्ट व्हायला लागला आहे. आता तुम्ही कनेक्ट नाहीत का? आहेत, पण आपण कन्सिडर केले तुला हे करायचं आहे, मला बाकी काही सांगायचं नाही. तर त्याला जे म्हणायचं आहे किंवा मी आहे त्या प्रयत्नात आहे, पण माझं थोडं तरी ऐका. ती ऐकण्याची प्रोसेस म्हणजे हा मला वाटतं या समस्येचं निराकरण आहे फक्त. आणि सायंटिफिकली मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मानसशास्त्रामध्ये तशा गोष्टी केलेल्या आहेत, म्हणून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतंय आपल्या बाळाचा हा जो इथून पुढचा प्रवास आहे, टीन एज, ज्याला आपण 7वीपासून 12वीपर्यंतचा प्रवास आहे, या प्रवास सक्षमतेचा होण्यासाठी तुमची सोबत, तुमचा त्याच्यावरचा विश्वास जर दृढ असेल, 100% असेल, तर तो समाजातला एक जबाबदार म्हणून नागरिक घडेलच. पण मला वाटते भारत देशाचा एक खूप मोठा स्तंभ तो तयार होऊ शकतो. साधारणतः चाटे संभाजीनगरमध्ये आता तुम्ही स्कॉलरशिपची होमीबाबाची मुलं थोडीशी कमी येण्याचं कारण म्हणजे ती मुलं सध्या 10वीत आहेत. त्यामुळं त्यांचा कार्यक्रम 4 वाजता असल्यामुळे त्यांना वाटलं की आपण संध्याकाळी गेलं तरी चालतंय, म्हणून ती मुलं थोडीशी कमी आली. पण स्कॉलरशिप, होमीबाबा, NMMSचे सेमीची मुलं बसतात. अशांचा रिझल्ट महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरचा गेल्या 5 वर्षामध्ये टॉपला आहे. यावर्षी तुम्ही 10वीचा रिझल्ट बघितला तर महाराष्ट्रामध्ये चाटे समूहामध्ये पहिले 3 संभाजीनगरचे आहेत 10वीच्या रिझल्टमध्ये सुद्धा. मी यावर्षी तुम्ही JEEचा रिझल्ट असेल, CETचा रिझल्ट असेल, IITला आपली 2 मुलं लागली, तर ही जी टॉप कॅटेगरी आहे जी आपली आहेत. आता जे मूल सामायिक परीक्षा देणार आहे, समजा आता तो 40, 50, 60% असेल, तर सामायिक परीक्षेमध्ये कदाचित 2-4%चीच वाढ होईल, पण वार्षिक परीक्षेमध्ये तो 10 ते 12% वाढेल, ही माझी खात्री आहे. जे मुलं 10वीला यावर्षी येतील, म्हणजे पुढच्या वर्षी 10वीला जे जातील, जर ते 60चं असेल तर ते 75वर गॅरंटीवर जातं, आणि 75 असेल तर 90, आणि 85 असेल तर 100%वर जातं. हे मी तुम्हाला इतकं कॉन्फिडेंटली का सांगतोय, त्याचं कारण असं आहे की नुसतंच आम्ही अकॅडमिकली वर्क असं नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठंही जावा, आपण म्हणजे आम्ही बोलताना सुद्धा, मी असेल, सर असेल, बोलताना आमची बोलण्यातली ती तळमळ असते की ती तळमळ त्या मुलांच्यापर्यंत पोचावी, मायबापांच्यापर्यंत पोचावी. कारण आता असं सांगणारं कोण राहिलेलं नाही आहे समाजामध्ये. चाललंय ओके, कम्प्लिशन ऑफ वर्क असा थोडासा पार्ट होतो. त्यामुळं आपण दरवर्षी दसऱ्याला, म्हणजे आज तुमचा कार्यक्रम झाल्यापासून 15 तारखेपासून दसऱ्यापर्यंत
पुढच्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतो. जी मुलं आपली आहेत, ज्यांची अजूनही प्रवेश प्रक्रिया पुढच्या वर्षीची झालेली नाही, अशा मुलांचे आपण प्रवेश आज म्हणजे उद्यापासून 2 ऑक्टोबरपर्यंत करतो. जाताना तुम्हाला तशा आशयाचं पत्र दिलं जाईल. ज्याची झाले त्यांचा ओके, पण ज्याचं झालेलं नाही त्यांना माझं आवाहन आहे इथला प्रमुख म्हणून, कृपया या 15 दिवसामध्ये तुम्ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या. त्याचं कारण असं आहे, एक तर इकॉनॉमिक तुम्हाला माहिती आहे, फी सवलत हा जो भाग आहे दसऱ्या दिवशी आमचा चांगला असतो, सरांनी तशी परमिशन दिलेली असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की न्यू ॲडमिशन आम्ही दसऱ्यानंतर चालू करतो. म्हणजे आम्हाला जो बॅलन्स, त्यात आता थोडासा GSTचा एक फायदा आपल्याला या दरम्यान मिळू शकतो. त्यामुळं कारण 18% क्लासेसला GST आहे, ती थोडीशी कमी झालेली आहे, त्यामुळे त्याचा एक फायदा आपल्याला मिळेल. फक्त मला सांगण्याचं म्हणजे आव्हान हेच आहे की शैक्षणिक प्रगती हे प्रत्येक शैक्षणिक संस्थेचं टार्गेट असतं. आमचंही ते आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवले. पण याशिवाय एक संस्काराची शिदोरी मुलाला या वयात मिळाली आणि मूल डेव्हलप होताना त्या शिदोरीचा फायदा त्याच्या पुढच्या पिढीसाठी जर झाला तर आम्ही बरंच काहीतरी कमावल्यासारखं आहे असं मला वाटतं. त्यामुळं ते पत्र घेतल्यानंतर तुमचे जे काय आपले राऊत सर आहेत, शेलार मॅडम आहेत, शिंदे मॅडम आहेत, फाळके सर आहेत, ते तुमचा फॉलोअप घेतील. आमचंही दसरा दिवाळीला थोडंसं पगाराचं टार्गेट असतं 2-2 महिन्याचं. आमचाही प्रश्न त्यामधून सुटतो तुमच्या सहकार्यानं आणि तुमचाही फी सवलत मिळाल्यामुळं तुम्हालाही त्याचा फायदा होतो. माझा सगळ्यांना आवाहन आहे, आग्रह आहे की कृपया आपली प्रवेश प्रक्रिया झाली नसेल तर त्या दरम्यान करून घ्या. तसं एक पत्र तुम्हाला दिलं जाईल, पत्र नीट वाचा, म्हणजे त्यामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे. जाता जाता बाळांसाठी थोडंसं छावा सिनेमामधलं एक फार सुंदर स्टेटमेंट आहे, एक सुंदर कविता आहे, ती जाता जाता म्हणतो आणि मी रजा घेतो. मन के जीते जीत है, मन के हारे हार. म्हणजे मुलांनो, तुमच्या मायबापाच्या मनात, मी त्यात एक वाक्य टाकलं होतं त्या पत्रिकेमध्ये, अंतकरणातली साध थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आहे. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा, भूल नहीं. थँक्यू व्हेरी मच.